त्या बायाला विनंती आहे, जर लहान लहान पोराला जर आपण योग्य वयात जर वळण लावली नाही ना, ते मोठे झाल्यावर आवरतच नाही. मायले मारायला भेट नाही आताची पोरं. बरोबर आहे ना, सत्य परिस्थिती आहे. मायच जर तारक मेहता पायी तर कसं नाही पोपटलाल सारखं पोरग जन्माली. बरोबर ना, चुकीचं बोलता का आजी मी? तारक मेहता का उलटा चष्मा घ्या मग पोपटला, हो का नाही? कारण महाराजच सांगतात, जसा आईचा स्वभाव आहे तसाच पुत्र घडते. कारण मातेच्या स्वभावी पुत्राची घडण, त्यास उज्ज्वल ठेवी तिचे वर्तन, स्त्रीच्या तेजावरील पुरुषाचे मोठेपण ऐसे आहे. महाराज का सांगतात, मातेचा जसा स्वभाव आहे तसाच पुत्र घडते. मातेच्या स्वभावी पुत्राची घडण, त्यास उज्ज्वल ठेवी तिचे, तिचं वर्तन जर चांगलं तिचं वर्तन जर चांगलं असेल तर नक्कीच पोरगा उज्ज्वल झाल्याशिवाय राहत नाही. त्या मायमाऊलीनं लहानपणीपासून पोराला जर सामुदायिक प्रार्थना दाखवली, पोराला जर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता दाखवली, तर नक्कीच पोराचं भवितव्य उज्ज्वल झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या. म्हणून मातेच्या स्वभावी पुत्राची घडण, त्याच उज्ज्वल ठेवी तिचे वर्तन असतं. एवढंच नाही तर या मायमाऊलीचे उपकार एवढे आहे की स्त्रीच्या तेजावरीलच पुरुषाचे मोठेपण. स्त्री जर नसली ना, पुरुषाला कोणी विचारत नाही, हो नाही? म्हणून जास्तीत जास्त महिला जर असत्या ना